मंडळी नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत। उद्या बाप्पा येणार आहेत। थोडंसं डेकोरेशन झालंय, थोडंसं बाकी आहे, टेबल मांडायचा आहे। त्याच्या आधी म्हटलं चुन्याची रांगोळी काढून घेऊया। आमच्याकडे कोकणामध्ये काढतात गणपती बाप्पांच्या टेबलाखाली चुन्याची रांगोळी। मी आता काढून घेते। बाप्पांना आणायला जाऊ थोड्या वेळात। 7 वाजलेत आता। रेडी झालेली आहे मी। अरूसाठी कपडे घेते। स्ट्रक्चरला कलर झालाय, त्याच्यामुळे हे सगळ्या माळा उतरवल्या। अरे मग भरपूर साऱ्या आहेत ना। पण ही आपल्या झाडावरची कच्ची केळी धुतलीत काय ती माती बिती लागली होती म्हणून आता ही पिकवायची आणि मग खायची। टेस्टी लागतात। इकडे आई चपात्या करतायत, तवा गरम होतोय, मम्मी भाजून घेते। आरूला जाम आवडतात केळी, तो मागत असतो सारखी। तशूला पण आवडतात, पण सध्या काय झालंय, सर्दी झाली आणि थोडीशी सर्दी मला पण झाली आता, म्हणजे सुरुवात आहे माझी सर्दीची। हरितालिकेचा उपवास, काकडी आणि हे छोटवाला पेर, भूक लागली। यंदा वहिनीचा उपवास नाहीये कारण तिची थोडी तब्येत ठीक नव्हती, त्यामुळे यंदा तिने ब्रेक घेतलाय। आईंचा आणि माझा हरतालिकेचा उपवास आहे, म्हणून आमच्यासाठी आपल्या झाडावरची हे काढली शहाळी। इथे बघा, तिथे आहे 4 शहाळी काढलेली आहेत। तसं मला सर्दी झाली आहे, पण तरी मी पिन। काकडी पण सर्दी झाली आहे तरी मी खातीये। एवढं झालेलं आहे। हे पडदे नवीन आहेत। ही आयडिया वहिनीची आणि थोडीशी माझी। मला असं वाटलं की आम्ही लवकर जाऊ बाप्पा आणायला, म्हणून मी पण रेडी झाले आणि आरूला पण मस्त कपडे घातले। 7 वाजता जाऊ किंवा 7:30ला जाऊ असं मला वाटलेलं, कारण दरवर्षी आम्ही त्याच टायमात जातो किंवा लवकर जातो। पण यंदा कुमार वगैरे असं बोलला की पहिले सगळे डेकोरेशन होऊन जाऊ दे, टेबल वगैरे लागू दे, मग आपण बाप्पा आणू, कारण की जवळच आहे जिथून आम्ही देव आणतो तिथून। सो फायनली आता 9 वाजता आम्ही चाललोय बाप्पा आणायला। चला, मला पण सर्दी झाली आहे। सणासुदीला आजार पण आलं की नको वाटतं, लेकिन अभी अपने ही पाप है जो ऐसे है वैसे हमको भुगतने, तो अभी चलता है, क्या करे। रुमाल घेते सोबत, माझं पण नाक पुसायला होईल आणि अरूचं पण। पायावर बघ काय मस्त ड्रॉइंग काढून घेतली। छान, मस्त। कशा वाटते बाबू, कशा वाटते? छान छान दिसते। वाह, मस्त वाटते। कोण नाही बोलतोय तुला? कैसा लगा मेरा मजाक? मजाक नहीं है, अच्छा है डेकोरेशन। हा नंबर आहे ना यांचा, माझ्याकडे आला दुसऱ्या नंबरवरून कोण साधा आहे? नाही जिंपुढे नाही, आपण दुसरं खेळणं घेऊ। थांब। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। शुभ सकाळ। आज गणेश चतुर्थी आहे। आमच्या बाप्पाचं पूजन झालेलं आहे। मी सकाळी सकाळी साडी नेसणार होते, पण अरूच्या रडण्यामुळे तो सगळा प्लॅन फ्लॉप झालेला आहे। त्याने मला आवरायला वेळच नाही दिला। तो सकाळी उठला तर रडत रडत उठला, पुढे पण बराच वेळ रडतच होता। त्याच्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं, केस अडकलेला की काय। त्या सगळ्यामध्ये साडी वगैरे काही मी नेसलेली नाही आहे, एक ड्रेस घातलेला आहे। अजून मुलं थोडी मोठी होईपर्यंत असंच असेल कदाचित, चालतंय। आता मी ठेवते चहा, या चहा प्यायला। साडी कशी वाटते आई नेसायला? सॉफ्ट कॉटनची साडी आहे। ऋषुताईकडून घेतली होती कॉटनची साडी आईंसाठी। मस्त वाटतं बघा। आईंना आवडतात कॉटनच्या साड्या, कारण त्या मस्त बसतात पण आणि दिवसभर त्याच्यात कॅरी करू शकतो आपण। आणि हे तोरण मी गेल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेलं। खूप सारी छान छान तोरणं होती, त्यातलं हे मला आवडलेलं। म्हटलं चला गणपती सीझनसाठी घेऊया। ॲक्च्युली ते मोठं आहे लांबीला। मध्ये कुमारनी काय केलं, इथे 2 टाचण्या मारल्या आणि ते फिक्स बसवलं। अदरवाईज त्याची जी लांबी आहे ती जास्त आहे, तर आम्ही आतून फोल्ड केलंय। ते कसं दिसतंय सांगा। बालदीत पाणी भरायला लावलंय। आरूची अंघोळ करून घेते, त्याच्यासाठी कपडे वगैरे सगळे काढले सकाळी, पण त्याने काय मला घालू नाही दिलं। त्याची चिडचिड 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 चालू होती। ॲक्च्युली लवकर उठला ना तो,
इन्व्हर्टरचा प्रॉब्लेम झाला आहे आमच्या रूममध्ये, काहीतरी इश्यू झाला आहे, त्याच्यामुळे इन्व्हर्टर ऑटोमॅटिकली ऑन होत नाही. सकाळी 3 वेळा लाईट गेली, तर तिसऱ्यांदा जेव्हा गेली तेव्हा फायनली तो उठला. फॅनची सवय आहे ना, आवाज बंद झाला, सगळीकडे शांतता पसरली की साहेब उठतात. तर तो उठला सकाळी, रडतच उठला. ठीक आहे, चला बाबू पाणी भरलं, चलो. आंघोळ झाली अरुची. त्याला मी जुनेच कपडे घातलेत. पहिले त्याला काहीतरी भरवते बरडी वगैरे, कारण खाताना परत तो सांडवेल. त्याचं बीब होतं ते कुठे ठेवलंय, साफसफाईच्या गडबडीत काही सापडतच नाहीये. त्याच्यामुळे त्याला पहिले भरवून मग नवीन कपडे घालेल, नाही तर तो खराब करेल. आणि मग आल्यानंतर रूम आवरेल. काल रात्री आवरली होती, आज परत सकाळी बघा काय करणार आहे आम्हीच आहोत. बेड व्यवस्थित आवरलं की सकाळी मग कपड्यांच्या घड्या तर रोजच्याच असतात. हे कालचे कपडे पण मशीनला लागतील. ॲप्रन घातलं, ड्रेसला डाग पडायला नको. एक तर व्हाईट ड्रेस आहे आणि मी त्या बाबतीत खूप क्लमझी आहे. माझ्या कपड्यांना लगेच डाग पाडून घेते मी. हे आहे सीतोपलादी चूर्ण आणि मध. असं अंधुक का दिसतंय कॅमेऱ्यावर, थोडा थंब इम्प्रेशन उमटलं होतं म्हणून. सीतोपलादी चूर्ण झंडू ब्रँडचं आहे आणि मध. सर्दी झाली आहे त्याच्यामुळे मी पण घेते, अरुला पण देते. अरुला देणं म्हणजे जरा कष्टाचं काम आहे, कारण तो काही इझिली घेत नाही. ये बेटा आपण आमाम करूया. हे बघ मस्त गोड गोड लागतीये. पप्पाची घंटा. अरुने टाकलेला मोदक. कुठला मोदक तो? कुठला आहे तो मोदक? काजूचा आहे. ह्या 2 पिशव्यात काय आहे? एका पॅकेटमध्ये 21 मोदक आहेत, एका पॅकेटमध्ये 11 मोदक आहेत. असे ते 20 पॅकेट आहेत. एक पॅकेट आपण फोडलेलं आहे देण्यासाठी, प्रसाद म्हणून आपण बाप्पाकडे जातो बघायला, तेव्हा देण्यासाठी आपण ते मोदक ऑर्डर करून बनवून घेतलेले आहेत. हिने सांगितलं नाही हिला किती पाहिजेत. आता ती ह्या पिशवीतलं ढापेल डायरेक्टली. हे चुकीचं आहे. असू दे, वेळी पाहिजे. तू मला विचारलंच नाही पहिले तुला किती पाहिजे. तू सांगायला हवंतस ना. तू विचारलंच नाही. मला काय स्वप्न पडलेलं तू ऑर्डर देणार आहेस मोदकांची. मग तू सांगायला हवं. आपल्याला न्यायला काय आणतोय तू असं विचारायला पाहिजे प्रश्नार्थ. बर मग चुकलंच माझं. आता आणलेल्या वस्तू धापाधापी करणार एवढं जमेल. असू दे. कुमार, कुशलदादा, अरू आणि तशू गेलेले आहेत गणपती बघायला. कुठेतरी गेलेत आमच्या नातेवाईकांकडे, ओळखीच्या माणसांकडे कुठेतरी गेलेत. पण गंमत अशी आहे की दोन्ही पोरांचा अवतार आहे. अरू तर जुनाट बनियान आणि चड्डीवर आहे आणि तशू पण असंच काहीतरी जुने घरचे कपडे आहेत. थांबतात तरी चेंज करेपर्यंत. जोपर्यंत पोरांना काही कळत नाही तोपर्यंत चालतंय सगळं. ज्यांच्याकडे गेले ते पण बोलतील काय हे पोरांना आणले असले कपड्यात. काय चाललंय बेटा? त्याच्या खाली नको घालू फळा. इकडे ये, इकडे ये, आपण आजी सोबत बसूया. इकडे ये, ये लवकर. आजीबा लाडू करते. चल चल. हा चल, ते घेऊन चल. ओके चल. कोणाला देतस? अरे 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 हम्मा आली, हम्मा आली. ओके. बेसनचे लाडू. आरूचा मोठा भाऊ. आरू मोठा आहे, हा छोटा आहे.
पण दोघा दिसायला विरुद्ध आहे. हा आमच्या पपडू आहे, शिवांश नाव आहे त्याचं. आमच्या वहिनींचा पोरगा आहे मस्त गोलू मोलू. गणपती बाप्पा, दुसरा गणपती बाप्पा आमच्या की नाही सोनू. मोदक खाते आणि तो तशूच्या रूममध्ये बसलो आहे दादा बहिणींच्या. कारण की आमच्या रूममध्ये जरा इलेक्ट्रिसिटीचं काम सुरू आहे. थोडं मी म्हटलं ना प्रॉब्लेम देतं तिथे. वायरमन काका आलेत त्याच्यामुळे आमचा बेड सगळा उलट पालत आहे. कारण की बेडवर चढून करायला लागलं काही गोष्टी. खालीच होतो पण खाली केली आहे धुरी आणि त्याच्यामुळे अरूचे डोळे झोंबायला लागले. तर तो कंटिन्युअसली आज सकाळी पण उठला तो डोळे चोळतच उठला ना. म्हणून म्हटलं अजून लाल नको व्हायला, त्याला मी वरती घेऊन आले.